ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। उपस्थित सर्व भक्तांना माझा नमस्कार। आज आपल्या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प आहे ध्यानयोग। ध्यानयोगाचा डायरेक्ट संबंध आहे आपल्या मनाशी, आणि मन तर सगळ्यांचंच आहे। आणि मन आपल्याला माहिती आहे कसं आहे, पाजी आहे ना। आपलं सगळ्यांचं मनच पाजी असते। आपल्याला वाटते की मन आपलं आहे, पण मन आपलं कधी नसतेच, ते आपलं मालकच असते। तेव्हा ह्या मनाला आपण अनियंत्रित घोडा म्हणू शकतो, की घोडा तर आहे पण त्याच्यावर कुठेही काही नियंत्रण नाही। मग बघा तो त्या घोड्यावर स्वार झालेल्या व्यक्तीचे काय हाल करत असतो। तशा प्रकारे आपलं हे मन आहे। पण हे एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे, कारण मनाद्वारे सुद्धा आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। आणि स्वामीजी म्हणतात की हा जो मार्ग आहे मेडिटेशन किंवा ध्यान, हा भगवंताकडे घेऊन जाणारा अगदी जवळचा मार्ग आहे। शॉर्टेस्ट वे टू रीच द गोल। तर लवकरात लवकर ध्येयापर्यंत पोहोचवणारा मार्ग आहे ध्यानाचा। पण ध्यान तेवढं सोपं नाही, कारण त्यासाठी आपल्या मनाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे। आणि एकदा जर मनाबद्दल माहिती करून घेतली आणि आपलं मन कशा प्रकारे आहे हे जर जाणून घेतलं तरच शक्य आहे। तर आपण मन म्हणतो, तर मन म्हणजे तरी काय? मन म्हणजे विचार, आपल्या चित्तामध्ये येणारे विचार। आता विचार जर मनामध्ये नसेल तर मन नावाची गोष्ट राहतच नाही। जेव्हा विचार आहे तेव्हाच मन आहे, जेव्हा विचार नसते तेव्हा मन नसते। पतंजली म्हणतात की हे जे विचार आहे यांना पूर्णपणे शांत करणं। योगः चित्तवृत्ती निरोध। योग म्हणजे काय आहे, तर चित्ताच्या ज्या वृत्ती आहे त्यांना पूर्णपणे शांत करणं म्हणजे योग आहे। त्या योग आणि योगा यामध्ये फार अंतर आहे। आजकाल लोक योगा खूप करतात, पण तो असतो शारीरिक योगा, त्याला आपण हठयोग म्हणतो। आणि योग आहे मानसिक योग, भगवंताशी मनाला जोडणं म्हणजे तो खरा योग आहे। तर इथे मनाला शांत करणं, इथं चित्त म्हटलेलं आहे, कारण मन एकच आहे पण त्याचे 4 भाग केलेले आहेत। त्याला आपण अंतःकरण म्हणतो। अंतःकरण आणि बाह्यकरण, ही जी आपली बाहेरची इंद्रिय आहे, हात आहे, पाय आहे, डोळे आहे, नाक आहे, कान आहे, हे सगळे बाह्य इंद्रिय झाले। आता करण म्हणजे इंद्रिय, अंतःकरण पण आहे, आतमध्ये पण 4 इंद्रिय आहे। त्याला मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असं म्हटलं जातं। आता हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, तर हे चित्त काय आहे, की ज्या चित्तामध्ये आपले सगळे संस्कार पडलेले आहेत। आणि विचार येतात कुठून? आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून। सबकॉन्शियस माइंडलाच आपण चित्त म्हणू शकतो। कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि सुपर कॉन्शियस माइंड, 3 प्रकारचे म्हणजे 3 टप्प्यामध्ये या मनाला आपण विभाजित करू शकतो। सध्या आपण जे काही व्यवहार करत आहोत ते चेतन मन, त्याच्या मागे आहे अवचेतन मन, आणि त्याच्याही मागे आहे सुपर कॉन्शियस अतिचेतन मन। तर आपले सगळे व्यवहार चाललेले असते जेव्हा आपण चेतन असतो, तेव्हा जाग असतो।
आपण झोपलो की आपलं अवचेतन मन कार्य करायला लागतं. तिथे मग हे आपलं कॉन्शियस माइंड नसतं. ज्या मनाद्वारे आपण व्यवहार करतो ते नसतं. मग तिथे आपण काय बघतो? तिथे आपण स्वप्न बघतो. आता ह्या स्वप्नामध्ये आपण अनेक काही वस्तू बघत असतो. पण त्या असतात का? त्या नसतात. मग त्या निर्माण कुठून होतात? आपल्या अवचेतन मनामध्ये जे काही विचार पडलेले आहे, जे काही संस्कार आहे, जे काही अनुभव आहे, ते सगळं तिथे साचलेलं आहे. आणि त्या विचारांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की विचार आला की त्यानुसार ते नामरूप आपल्याला दिसायला लागतं. आपल्या मनामध्ये अमेरिकेविषयी विचार आला तर आपल्याला अमेरिका दिसते. हिमालयाबद्दल विचार आला तर हिमालय दिसतो. किंवा मनामध्ये वडिलाबद्दल विचार आला तर वडील दिसतात. म्हणजे ह्या विचारामधूनच हे नामरूपं तयार होतात. स्वप्नामध्ये जी नामरूपं असतात ती सगळी काही खरी नसतात. कारण झोपेमध्ये छोट्याशा मनामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कशा आपण बघू शकतो. तर ती शक्ती आपल्या विचारामध्ये आहे की विचार नाम आणि रूपं तयार करू शकतात. तिथेच आपले सगळे अनुभव असतात. आपण कुठे गेलेले असो, कुंभमेळ्याला गेलेलो असो, तिथले काही अनुभव असेल ते पण आपल्याला दिसू शकतात. आपण जे काही कर्म करत असतो त्या प्रत्येक कर्माचा ठसा मनावर पडत असतो. ते कर्म जरी संपलं तरी हे ठसे काही संपत नाही. मनावर संस्कार करून जातात. ते सूक्ष्म स्वरूपात तिथे राहतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याची सवय असेल तर त्यानं दारू पिणं जरी सोडून दिलं तरी त्याच्या मनामधले विचार कधीकधी इतके प्रबळ होतात की तो पुन्हा दारूचं व्यसन सुरू करतो. कारण इतके वर्षपर्यंत दारूचं व्यसन केल्यामुळे ते मनामध्ये संस्कार एवढे प्रबळ झालेले आहे की ते संस्कार त्याला पुन्हा तेच कृत्य करायला भाग पाडतो. म्हणून तर मनुष्य असहाय्य आहे. आपण म्हणतो की ती व्यक्ती तशी का वागते? आता ती व्यक्ती तशी वागते कारण तिच्या हाती काहीही नाही, अवश आहे, हेल्पलेस आहे. तिला वाटते की आपण असं वागू नये. पण मनामध्ये संस्कारच असे आहे की त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध त्याला तसं वागायला भाग पाडतं. आणि मग मनुष्य बेवश होतो, म्हणतो काय करू? आता पश्चाताप करून काही उपयोग होत नाही. पण त्यावेळेस ह्या विचारांचा जोर किंवा फोर्स एवढा प्रचंड असतो की त्याला आवरू शकत नाही. एखाद्याला जर राग आला, तो राग आवरू शकत नाही आणि रागाच्या भरात तो काहीतरी कृत्य करून बसतो आणि शेवटी त्याची फळं त्याला भोगावी लागतात. कधीकधी त्याला जेलमध्ये पण जावं लागतं. चांगले चांगले प्रोफेसर, चांगले चांगले लोकंसुद्धा त्यांचे इमोशन कंट्रोल न केल्यामुळे आयुष्यभर दुःख भोगत असतात. पण त्यावेळेस हे सगळे जे इमोशन आहे मनामध्ये त्यावर नियंत्रण ठेवणं फार अवघड जातं. आता हे असंच जर सुरू राहिलं तर मग आपली काही प्रगतीच होणार नाही. म्हणून ह्या मनाद्वारे आपल्याला जर काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मनाला जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याला नियंत्रित करण्यासाठी उपाय केले पाहिजे. आता हा एक उपायच आहे. ध्यानमार्ग आपण जो म्हणतो तो त्यासाठीच आहे. तर इथे आपलं मन जे 3 प्रकारचं मन आहे, चेतन, अवचेतन आणि अतिचेतन. आपल्याला शेवटी अतिचेतन मनापर्यंत पोहोचायचं आहे. तर ध्यान जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा काय होतं? आपण जेव्हा ध्यान सुरू करतो तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंडचं आपण चर्निंग सुरू करतो. त्याला समुद्र मंथन म्हटलं जातं. तेव्हा आपण आपल्या मनाचं मंथन सुरू करतो. जेव्हा समुद्र मंथन सुरू झालं त्यामध्ये चांगल्या चांगल्या वस्तू पण मिळाल्या. ऐरावत आला, धन्वंतरी आली, बऱ्याच गोष्टी आल्या. पण शेवटी हलाहल पण आलंच. म्हणजे सुरुवातीला चांगल्या गोष्टी आल्या पण त्या वाईट गोष्टी पण आल्याच.
म्हणजे आपण जेव्हा आपल्या मनाचं मंथन सुरू करतो तेव्हा आपल्या अवचेतन मनामध्ये जे काही साचलेलं आहे, जो काही कचरा साचलेला आहे, तो वर यायला सुरुवात होते. कधी-कधी चांगले विचार येतात, कधी अतिशय घाणेरडे पण विचार येतात. कारण ते सगळे आतमध्येच आहे. आणि कधी-कधी आपल्याला वाटतं की ध्यान सुरू केल्यानंतर मनामध्ये फारच वाईट विचार यायला लागले. कधी-कधी तुम्ही भयंकर स्वप्न पण बघाल. कारण आता तुमचं सबकॉन्शियस माइंड जागं होत आहे. आत्तापर्यंत ते झोपलेलं होतं, तुम्ही त्याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. आतमध्ये काय पडलेलं आहे याकडे लक्ष दिलं नाही. आता खूप काही कचरा साचलेला असेल, त्यावर आपण कचरा टाकतच राहतो. पण जेव्हा तो कचरा आपण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा खूप वास येतो, घाणेरडा वास येतो. त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला मिळतात. तशा प्रकारे नेहमी आपण कामामध्ये इतकं काय व्यस्त असतो की आपल्या अवचेतन मनाकडे बघायला आपल्याला वेळच मिळत नाही. त्यामुळे ते तसंच पडलं राहतं. ते पडलं राहतं पण ते नष्ट होत नाही. कारण नष्ट करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. कोणतीच गोष्ट आपोआप नष्ट होत नाही. म्हणून ते आपल्याला चांगल्या गोष्टी का करायला सांगतात? कारण चांगले संस्कार जर पडत गेले तर हे वाईट संस्कार हळूहळू दुबळे होत जातात. मग त्यांचा प्रभाव तेवढा राहत नाही. मग ते आपल्याला तेवढे उत्तेजित करू शकत नाही. कारण त्याच्यावरती बराच काही चांगला माल आपण टाकलेला आहे. ठीक आहे, खाली कचरा असेल, पण वरून आपण त्याच्यावर मुरम टाकला, माती टाकली, चांगला रोड केला, ते खाली सडून कुजून नष्ट होतात. पण त्यासाठी आपल्याला टाकावं तर लागेल, हे चांगले विचार तर टाकावे लागेल, तेव्हाच ते वाईट विचार कमी होतील. म्हणजे आज वाईट संस्काराचं प्रमाण जास्त आहे, म्हणून आपलं मन एवढं चंचल आहे. मन चंचल होण्याला हेच कारण आहे. आता या चंचल मनाला स्थिर करणं, पतंजलीने म्हटलं आहे की योग चित्तवृत्ती निरोध. तर एकदम निरोध करणं तर कुणालाच शक्य नाही. त्यासाठी अधिकारीच पाहिजे, त्यासाठी विवेकानंदच पाहिजे. तेव्हा आपल्याला हळूहळू करावं लागेल. कारण अनेक जन्माचे संस्कार आहे. अनेक जन्म संसिद्धो ततो याती पराम गतिम. अनेक जन्म प्रयत्न केल्यानंतर मनुष्याला ती परागती प्राप्त होते. एका जन्मामध्ये सगळा कचरा साफ होईल याची काही गॅरंटी नाही. पण मात्र प्रयत्न करत राहायला पाहिजे. होणार नाही म्हणून सोडून द्यायचे नाही. जेवढं होईल तेवढं तर होईल. आणि ते करणंच फार अवघड असतं. सुरुवातीला थोडं अवघड जातं, कारण वाईटांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मन काही केल्या अशा गोष्टी करायला झजत नाही. ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करत असतं. त्यामुळे हजारो लोकांमधून किती लोक प्रयत्न करतात? फारच कमी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित व्यक्ती माम तत्वतः. भगवंतच म्हणतात की हजारो लोकांमधून एखादाच या मार्गाकडे प्रवृत्त होतो आणि शेवटी एखादाच त्यामधला ध्येयापर्यंत पोचतो. कारण सुरुवातीला जरी खूप आपल्याला उत्साह वाटला, पण काही दिवसानंतर तो उत्साह कमी होतो. सुरुवातीला जी आपली ध्यानाची इंटेन्सिटी असते किंवा इच्छा असते ती तीव्र असते. आपल्याला वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, पण हळूहळू मग त्यामधला इंटरेस्ट आपला निघून जाऊ शकतो. कारण आपल्याला वाटतं की इतके वर्ष ध्यान करून काहीच मिळालं नाही, मग आता करून काय उपयोग? आता काहीच मिळालं नाही यासाठी आपण स्वतःला दोषी ठरवलं पाहिजे. की आपण जर विहीर खोदत असू आणि तिथे नुसता दगड असेल, तेव्हा तुम्ही तो दगड खोदताना तुम्हाला त्रास होईल याचा अर्थ असा नाही की जमिनीत पाणी नाही. पाणी आहे. तुम्हाला तो दगड फोडून जावं लागेल, मग त्याच्या खाली तुम्हाला पाण्याचा झरा मिळेल. पण नाही, आता नुसता दगडच आहे आणि काहीच होत नाही, त्यामुळे पाणीच नाही, सोडून दिलं, असं करून होत नाही.
करत राहिलं तर हळूहळू तो दगडसुद्धा तुटेल. पण ज्यांचं शेत चांगलं आहे, काळी माती आहे, जरी थोडंसं खोदलं 200 फूट तरी पाणी लागतं, कारण तिथे दगड नाहीच आहे, जमीन चांगली आहे आणि आतमध्ये भरपूर पाणी आहे. त्या काही काही लोक ध्यान करतात आणि 1 वर्षामध्ये त्यांची खूप प्रगती होते, त्यांना अनुभूती पण येत असतात. आता त्यांच्याशी आपण जर तुलना केली तर ते कधीही बरोबर नाही. कारण त्याचं मन कसं आहे आणि आपलं मन कसं आहे, आपण हे कधी बघत नाही. अरे त्याला सगळं अनुभूती येऊन राहिल्या आणि मला काहीच होत नाही. अनुभूती प्रत्येकालाच येणार, पण एका अवस्थेपर्यंत पोहोचावं लागतं आणि ती अवस्था वेगवेगळी असू शकते. टाईम वेगवेगळा लागू शकतो. एकाच वेळेस काही सगळ्यांचं होईल असंही सांगू शकत नाही. म्हणून करत राहायचं. पतंजली म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तुम्ही हा जो अभ्यास आहे चित्ताला शांत करण्याचा, तो तुम्हाला दीर्घकाळ करावा लागेल. सतो दीर्घकाळ. असं नाही की मी 1 वर्ष केलं आणि सोडून दिलं आणि म्हटलं की काहीच होत नाही. त्याच्याने काहीही होणार नाही. उतावळेपणामुळे काहीच होत नाही. दीर्घकाळ करावं लागेल, कदाचित आयुष्यभरही करावं लागेल आणि निरंतर करावं लागेल. असं नाही की मी 6 महिने केलं आणि मग 6 महिने सोडून दिलं आणि पुन्हा 1 वर्षानंतर पुन्हा सुरुवात केली तर पुन्हा आपल्याला ABCDपासून सुरू करावं लागेल. आपण 6 महिने प्रयत्न करून जो काही मनावर ताबा मिळवला होता तो पण पुन्हा निघून गेला. म्हणजे निरंतर पाहिजे, नैरंतर्य पाहिजे, कंटिन्युइटी पाहिजे आणि सत्कारा सेवितो, श्रद्धापूर्वक करायला पाहिजे. ध्यान जरी करत असलो आपण तरी अशा प्रकारे ध्यान करायला पाहिजे की आजच आपल्याला ते सत्य जाणून घ्यायचं आहे. आज मी सत्य जाणून घेतल्याशिवाय उठणार नाही. म्हणजे अशा प्रकारचा भाव ठेवून श्रद्धापूर्वक करायचं. भगवान बुद्ध जेव्हा आसनावर बसले त्यांनी प्रतिज्ञा केली की आता शरीर गेलं तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, माझी हाडं सुकून गेली तरी चालेल, पण ते अतिशय दुर्लभ असलेलं निर्वाण प्राप्त झाल्याशिवाय मी माझं आसन सोडणार नाही. अशी प्रतिज्ञा सिद्धार्थाने केली, गौतमाने. इहासनेषु शतुमे शरीरम त्वगस्ति मांसम प्रलयम च यातुम. म्हणजे ह्याच आसनावर माझं शरीर सुकून गेलं तरी चालेल, पण मी उठणार नाही. आणि अशा दृढ निश्चयामुळे त्याने निर्वाण प्राप्त करून घेतलं, जीवनाचा ध्येय प्राप्त करून घेतलं. आपण कसं बसं करून 15-20 मिनटं बसतो आणि आपल्याला बोर व्हायला लागतं. मग जांभळा येतात, पाय दुखायला लागतात, काहीतरी मनामध्ये एखादी इच्छा निर्माण होते की अरे ते अमुक्कान राहूनच गेलं. कारण त्याच वेळी सगळ्या गोष्टी मनामध्ये येत असतात, कारण त्या गोष्टी आठवायला लागतात. मागच्या वेळेस सुखाने एक छान गोष्ट सांगितली होती. भूतेशानंदजी महाराजांनी एकदा दीक्षा दिली, भक्ताला दीक्षा दिली. दुसऱ्या वर्षी गेले आणि त्या भक्ताला विचारलं, अरे म्हणे 1 वर्षामध्ये तुझी काय प्रगती झाली? महाराज म्हणे खूप छान प्रगती झाली, सांग म्हणे मला. मी बघा, माझं म्हणे किराण्याचं दुकान आहे, मला लोकांना उधारीवर वस्तू द्याव्या लागतात, सगळेच काही पैसे देत नाही. मी काही लिहून वगैरे ठेवत नव्हतो, लक्षात ठेवायचो. पण म्हणे काही दिवसानं मी विसरून जायचो. पण मंत्र घेतल्यापासून मी ध्यानाला बसलो की ते सगळे नावं माझ्या मनामध्ये येतात. कोणाकोणाला उधार दिलं, कोणाकडून पैसे घ्यायचे आहेत, मी वही आणि पेन घेऊनच बसतो म्हणे आणि सगळे नावं येतात आणि मी जाऊन त्यांच्याकडून पैसे वसुली करतो म्हणे. बघा किती फायदा झाला मला ध्यानाचा. म्हणजे त्याच वेळी सगळे विचार यायला सुरुवात होते. तोपर्यंत येत नाही, कारण कधी आपण प्रयत्नच केला नाही. मग वाटते की अरे याबद्दल तर कधी आपण विचारही केला नव्हता. असे तुमच्या लहानपणाचे विचार येतील किंवा कसले काही विचार येतील, तर ते यायला सुरुवात होते आणि मग ते आपण आसन सोडून निघून जातो. तेव्हा असं केल्यामुळे काही होत नाही. काहीही जरी विचार आले, चांगले येवो वाईट येवो, तरी निष्ठापूर्वक बसायचं आहे. इथे म्हटलं आहे श्रद्धापूर्वक, कारण कोणत्याही गोष्टीमध्ये श्रद्धा पाहिजे.
गुरूंनी सांगितलं म्हणून कसं तरी 108 वेळा जप केला, माळा फिरवली आणि आपलं एक काम संपलं, असं हे काही काम संपवण्याचं नाही आहे. तुम्ही काम म्हणून ते करू नका. काम संपवण्यासाठी काही तुम्ही दीक्षा घेतलेली नाही. वस्तुलाभ करून घेण्यासाठी घेतलेली आहे, भगवान लाभ करून घेण्यासाठी घेतलेली आहे. नाही तर बरेचदा लोक त्याचा गैरफायदा घेतात. म्हणजे आम्ही दीक्षित आहोत, आम्ही दीक्षा घेतलेली आहे, मग आम्हाला काशीच्या आश्रमामध्ये गेस्ट हाऊसमध्ये राहायला मिळालं पाहिजे. तुम्ही एक पत्र लिहून द्या की महाराज याने दीक्षा घेतलेली आहे, याला राहू द्या तिथे. म्हणजे अशा भौतिक गोष्टीसाठी आपण आध्यात्मिक गोष्टींचा वापर करतो. कदाचित त्या मिळतले, पण तो त्याचा उद्देश नाहीच. म्हणजे आपल्याला त्याचं महत्त्वच कळालं नाही. म्हणून इथे श्रद्धापूर्वक सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, तेव्हा कुठे तुमचं मन स्थिर होईल. म्हणजे असं केलं, काही दिवस सोडून दिलं, पुन्हा काही दिवस केलं, सोडून दिलं, असं केल्यामुळे काही होणार नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर एका ठिकाणी खोदा, 100, 200, 500 फूट खोदा, पाणी लागेल. इथे 20 फूट खोदलं आणि दगड लागला, सोडून दिलं. दुसऱ्या ठिकाणी 50 फूट खोदलं, वाळू लागली, सोडून दिलं. तिसऱ्या ठिकाणी 50 फूट खोदलं, तिथे मुरम लागला, सोडून दिलं. असं 10 ठिकाणी जरी तुम्ही खोदलं तरी पाणी लागणार नाही. म्हणजे निष्ठापूर्वक एकच मार्ग धरून राहा. बरेचदा आपण काय करतो, धरसोड करतो. म्हणजे काही दिवस काही दिवस आम्ही 15 दिवस विपश्यना केली. आता 15 विपश्यना केली, मग दिली विपश्यना सोडून. आता काय सुरू आहे, आता सुदर्शन क्रिया सुरू आहे. म्हणजे अशा प्रकारे आता ट्रान्ससेंडेंटल मेडिटेशन सुरू आहे. म्हणजे आपण कोणताही एक मार्ग धरून कधीच राहत नाही. आणि जर एका मार्गावर निष्ठा नसेल तर आपण आयुष्यभर करत राहू. कारण ते नुसतं कुतूहल असते, बघू काय आहे ते, काय मिळतं ते बघू. आता हे बाबाजी आले आहे ना, ते म्हणतात की 7 दिवसामध्ये कुंडलिनी जागृत करून देतो, ते बघून घेऊ, झाली तर झाली. म्हणजे अशा प्रकारे आपण एवढं काही उतावीळ झालेलो असतो की आपल्याला वाटतं की काही लवकरात लवकर आपल्याला मिळालं पाहिजे. ह्या गोष्टी काही इतक्या लवकर मिळणाऱ्या नाही. लोक आयुष्यभर साधना करतात. तुम्हाला जर हे 15 दिवसात 1 महिन्यामध्ये मिळालं असतं तर मग सगळेच्या मार्गावर आले असते. एवढं सोपं नाही आहे. पण आपल्याला वाटतं की काहीतरी झालं पाहिजे, म्हणजे लगेच आम्हाला परिणाम दिसले पाहिजे. तसे परिणाम जरी दिसले तरी ते परिणाम काही खरे नसतात. आणि बहुतेक लोकांना चमत्कार पाहिजे असते. जे काहीतरी चमत्कार घडला पाहिजे, काहीतरी ज्योती दिसली पाहिजे. एक ब्रह्मचारी हैदराबादला जॉईन झालेला होता. स्वामींचा राजयोग वगैरे वाचला होता. त्यामुळे स्वामीजींनी म्हटलं की तुम्ही 6 महिने जर ध्यान केलं तर तुम्हाला ज्योती दर्शन होईल, अमुक होईल, तमुक होईल. त्यानं 6 महिने ध्यान केलं आणि तो म्हणाला की 6 महिने ध्यान केलं म्हणे, ज्योती दर्शन झालं नाही. आता म्हणे काही उपयोग नाही ध्यान करून, चाललो म्हणे घरी. अरे म्हटलं अजून थोडे दिवस कर, मग तुला ज्योती दर्शन होईल. मग तो अजून करायला लागला. मग त्याच्या खिडकीला आम्ही छोटंसं छिद्र केलं आणि तो ध्यान करत असताना मधून टॉर्च लाईट लावला. त्याला झालं ज्योती दर्शन. तो खुश झाला की हां, आज झालं ज्योती दर्शन. आणि त्याला समाधान वाटलं की ज्योती दर्शन झालं. म्हणजे असं ज्योती दर्शन त्याला करवावं लागलं. म्हणजे अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये ध्यानाविषयी वेगवेगळ्या धारणा असतात. पण त्या सगळ्याच्या मागे धावून काहीही उपयोग होत नाही. आपल्या गुरुने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण करत जायचं. ठीक आहे, आज आता हा माझा गुरु काही तेवढा पॉवरफुल नाही, दुसऱ्या गुरुकडे जाऊन बघू, असं करून होत नाही. कुठेतरी एका ठिकाणी आपली निष्ठा पक्की पाहिजे. यालाच म्हटलं आहे की श्रद्धापूर्वक करा, प्रेमानं करा. जणू काही तुम्ही भगवान लाभ करून घेणार आहेत, त्याच दिवशी करून घेणार आहात, अशा प्रकारची तीव्रता त्यामध्ये पाहिजे. तेव्हा कुठे त्याचे परिणाम दिसायला लागतात. आणि आपल्या मनाला पण आपण ओळखलं पाहिजे, आपलं मन कुठे आहे. आता पतंजलीने मनाचे 5 प्रकार सांगितलेले आहे: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. आता हे जे 5 मनाचे प्रकार आहेत, आणि हे मन कशापासून बनलेलं आहे? पंचभूतापासून. त्याच्यामध्ये 3 गुण आहेच, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण.
आता जेव्हा मनामध्ये तमोगुणाचं प्रमाण जास्त असते तेव्हा दोन विघ्न निर्माण होतात. ध्यानामध्ये दोन विघ्न आहे, त्याला म्हटलं आहे लय आणि विक्षेप. तर जेव्हा तमोगुणाचं प्रमाण जास्त असते तेव्हा मन मूढ असते आणि त्यामुळे लय होण्याची शक्यता असते. लय म्हणजे काही प्रलय नाही आहे, घाबरू नका. एक प्रकारचा प्रलयच आहे. आता तुम्ही ध्यान करायला बसले, 5 मिनिटामध्ये झोप लागली म्हणजे लय झाला. आता जग गेलं तरी तुम्हाला काही त्याचा पत्ता नाही, कारण तुमचा तर प्रलय झाला ना. म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या जगामध्ये गेला, स्वप्न जगामध्ये. आता ध्यान करता करता लोक स्वप्न बघतात, आहे असे बरेचसे. कारण 5 मिनिटामध्येच जर तुम्ही झोपी गेला तर मग ते ध्यान कसलं. आता ही झोप लागण्याचं कारण म्हणजे मनामध्ये तमोगुणाचं प्रमाण जास्त आहे किंवा तुमचं शरीर थकलेलं आहे, असं पण होऊ शकते. खूप काम केलेलं आहे, ऑफिसमध्ये खूप काम केलेलं आहे, शरीर थकलेलं आहे, झोपायची वेळ झालेली आहे आणि अशा वेळेस तुम्ही ध्यानाला बसला तर स्वाभाविकपणे झोप येणारच. पण आपण तो कधी विचार करत नाही. जरी भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं आहे की योग तुमची सगळी दुःख दूर करू शकतात, योगामध्ये ते सामर्थ्य आहे. पण त्यासाठी तुम्ही कसं जीवन जगायला पाहिजे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. ज्या योग तुमचे सगळे दुःख हरण करतील. तर इथे भगवंताने काय म्हटलं आहे, योग कसा पाहिजे. युक्ताहार विहारस्य, हे तुमचा आहार युक्त पाहिजे. म्हणजे तुम्ही आहारसुद्धा मॉडरेट घेतला पाहिजे. जर तुम्ही आहाराचं प्रमाण वाढवलं तर तमोगुण आपोआपच वाढेल, मग झोप आपोआपच येणार. तमोगुणाचं लक्षणच आहे निद्रा, आलस्य आणि प्रमाद. तर ह्या 3 गोष्टी तमोगुणामुळे मनामध्ये येत असतात, निद्रा, आलस्य आणि प्रमाद. तर निद्रा येणारच, कारण मनामध्ये तमोगुण आहे. तो तमोगुण कशामुळे आहे. एक तर तुम्ही नियमित जीवन चांगल्या प्रकारे जगत नाही, म्हणजे शिस्तबद्ध जीवन नाही. बरोबर वेळेवरच जेवलं पाहिजे, वेळेवरच झोपलं पाहिजे, योग्य तितकाच आहार घेतला पाहिजे, योग्य तितकीच झोप घेतली पाहिजे, योग्य तितकंच काम पण केलं पाहिजे. युक्त आहार विहारश्च युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे तुमचे कर्मसुद्धा मॉडरेट पाहिजे. नाही तर एखाद्या दिवशी 12 घंटे काम केलं, दुसऱ्या दिवशी 4च घंटे केलं असंही नको. नाही तर मग एक दिवस 12 घंटे केलं आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर झोपला. तर इथे प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध पाहिजे. ज्याला योगी व्हायचं असेल, त्याला ध्यानयोगाचा अभ्यास करायचा असेल तर युक्त आहार विहारस्य युक्त स्वप्नस्य चेष्टसु, म्हणजे स्वप्न म्हणजे झोपणे. किती वेळ झोपलं पाहिजे आणि किती वेळ जागं राहिलं पाहिजे, तो पण एक नियम आहे. म्हणजे संध्याकाळी 10 वाजता झोपलं आणि सकाळी 4 वाजता उठलं, 6 घंटे झोप पुरेशी आहे शरीरासाठी. पण आपणच जर 12 वाजता झोपत असू आणि काहीतरी टी व्ही बघत असू, सेलफोन बघत असू, काही ना काही बघत असू आणि 12 वाजता आपण झोपत असू आणि झोपताना आपण जे काही बघतो ते डायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते, तेच मग स्वप्नामध्ये दिसतात. तेव्हा झोपण्याच्या पूर्वी जर आपण चांगली पुस्तकं वाचली, गीता वाचली, वचनामृत वाचलं किंवा भागवत वाचलं, भगवंताच्या नावाचा जप केला आणि मग झोपलो तर बघा झोपीमध्ये पण तुमच्या वाईट स्वप्न येणार नाही आणि झोप पण शांत होईल, मन शांत राहील. तेव्हा झोपायच्या अगोदर ह्या फालतू गोष्टी आपण कधीच त्याकडे लक्ष देऊ नये. कारण झोपायच्या अगोदर आपलं मन एक अशा स्थितीमध्ये असते की जे काही आपण मनाला देतो ते डायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. म्हणून आपण झोपायच्या वेळेस काही भजनं आहे का, भजनं ऐकत ऐकत झोपा, भगवंताच्या नावाचा जप करत करत झोपा. जे त्याचा परिणाम तुम्ही सकाळी उठले तरी तुमच्या मनामध्ये जप येईल पुन्हा आणि रात्रभर ते कार्य करत राहील, तुमचं मन पवित्र करत राहील. तेव्हा इथे 12 वाजता झोपलो तर नक्कीच 4 वाजता उठू शकत नाही, 4 घंट्यामध्ये झोपच होत नाही. कितीही प्रयत्न केला सकाळी उठण्याचा, आपण जबरदस्तीने समजा उठलोय तर हे पुन्हा ध्यान करता करता झोपच येणार आहे. आणि मग लोक म्हणतात की आज काय सुंदर ध्यान झालं, खूप काही दर्शनं झाली. अरे बाबा तू झोपला होता,
2 घंटे तू झोपून होता आणि तुला स्वप्न पडली आणि ते काय दर्शन आहे का? स्वतःला असा फसवू नकोस. तर अशा प्रकारे आपण बघतो की सांगितलेलं आहे कशा प्रकारे जीवन आपण जगलो पाहिजे. म्हणजे हा योग आपले सगळे दुःख नष्ट करू शकते. तर इथे मूढ म्हणजे तामसिक, जेव्हा तामसिक मन असते तेव्हा निद्रा जास्त असते, आळस जास्त असतो, करण्याची इच्छा होत नाही. ध्यानच कशाला, कोणतंच काम करण्याची इच्छा होत नाही, मुळे उत्साहच आपल्यामध्ये राहत नाही. वाटते का नुसतं पडून राहावं. आता आजारी मनुष्य असेल तर गोष्ट ठीक आहे. भगवान श्री रामकृष्णांकडे त्यांचे शिष्य यायचे दक्षिणेश्वरला आणि काही काही शिष्य झोपायचे. तेव्हा भगवान श्रीरामने स्वतः त्यांना उठवून द्यायचे. अरे म्हणे, तुम्ही इथे झोपायला आलेला आहात का? उठा, जा पंचवटीमध्ये ध्यान करा, शिवाच्या मंदिरात ध्यान करा. म्हणजे असे ते त्यांना सांगायचे की 3 लोक रात्री झोपत नसतात, योगी, भोगी आणि रोगी. जो योगी आहे तो रात्री झोपत नाही, तो ध्यान करतो. जो रोगी आहे, आजारी आहे, त्याला झोपच लागत नाही, खोकला आहे, ते सुरूच असते काही ना काहीतरी. आणि भोगी, आता जे एन्जॉयमेंट करतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात, रात्रभर डान्स पार्ट्या सुरू आहेत, ते तरी कुठे रात्री झोपतात, दिवसभर झोपा काढतात. म्हणजे तुम्ही योगी आहात, रात्रीची झोप काही तुमच्यासाठी नाही. म्हणजे अशा प्रकारे ठाकूर त्यांच्या शिष्यांकडून ध्यान करून घ्यायचे. स्वामी अद्भुतानंदी होते. एक दिवस संध्याकाळची वेळ झाली, सायंकाळ, संधिकाळ म्हणतो आपण त्याला, तो ध्यानासाठी खूप चांगला असतो. अशा वेळेस लाटू महाराज डुलका देत होते, झोपत होते. तेव्हा ठाकूर रागावले, म्हणजे श्री रामकृष्ण रागावले. अरे म्हणे, लाटू हे काय आहे? यावेळेस कुठे बसून ध्यान करायचं तर तुम्ही डुलक्या देत आहे. आणि लाटू महाराजांनी ते गुरुचे शब्द खूप मनावर घेतले. त्या दिवसापासून लाटू महाराजांनी रात्रीचं झोपणंच सोडून दिलं. म्हणजे त्यांना झोपेशी खूप संघर्ष करावा लागला. झोप येत नव्हती असं नाही, येत होती, पण झोप आली की जायचं, गंगेमध्ये स्नान करायचं, थोडं वॉकिंग करायचं, पुन्हा बसायचं. असं करून 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 2-3 वर्षामध्ये शेवटी त्यांनी रात्रीची झोप जिंकली. मग ते कधीही रात्री झोपत नव्हते. सगळे गुरुबंधू झोपले असताना त्यांच्यासोबत ते झोपायचे, पण सगळे झोपले की पुन्हा उठून बसायचे. आता उठून बसले ते जपमाळा घेतलं काही आवाज यायचा. साधारण जे होते त्या खोलीमध्ये, त्यांना वाटलं की खोलीमध्ये काही उंदीर वगैरे आला की काय, खडखड खडखड आवाज येतो. आणि त्यांनी लाईट लावला की लाटू महाराज पुन्हा झोपून जायचे. हे काही कळायला मार्गच नव्हता. 2-3दा असं झालं. मग साधारणने लाईट लावला नाही आणि एकदम त्यांनी जे जागे झाले आणि बघितलं की लाटू आपला बिछाण्यामध्येच असा बसला आहे आणि जपमाळा सुरू आहे, त्याचा आवाज होत आहे. म्हणजे जरी सगळे झोपले असले तरी लाटू महाराज झोपले नाही. कारण गुरुचं वचन, गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. स्वामी अभयानंदजी खूप मोठे योगी होते. ठाकूरांकडे जेव्हा कालीकृष्ण आला, छोटं वय होतं, तेव्हा कालीप्रसाद, ठाकूर मला योग शिकवा. तेव्हा ठाकूर म्हणाले की मागच्या जन्मामध्ये तू महान योगी होता, तुला मागच्या जन्मामध्ये यश मिळालं नाही, पण हा तुझा शेवटला जन्म आहे, तुला मी योग शिकवेल, या जन्मातच तुझा होऊन जाईल. आणि वरानगर मठामध्ये रात्रंदिवस ध्यान करायचे. त्यांच्या खोलीचं नावच होतं काली तपस्वी यांची खोली म्हणून. जे त्या खोलीमध्ये राहायचे आणि रात्रंदिवस ध्यान करायचे आणि त्यामुळे ते योगी झाले. त्यांनी बरेच पुस्तकं लिहिले. त्यांना भूतांची पण दर्शनं व्हायची, प्रेतात्म्याची दर्शनं व्हायची. लाईफ बियॉन्ड डेथ त्यांचं पुस्तक आहे. म्हणजे योगा सायकॉलॉजी, योगावरती भरपूर काही त्यांची पुस्तकं आहे. तर ते एक मोठे योगी झाले. त्यांनी अमेरिकेत पण खूप व्याख्यानं दिली योगावरती. म्हणजे ते तसे योगाचे संस्कार घेऊनच आलेले होते. ठाकूर म्हणायचे नरेंद्रला की नरेंद्र ध्यानसिद्ध आहे, ध्यानाला बसला की सगळा विसर पडून द्यायचा. म्हणजे एका क्षणामध्ये मन एकाग्र व्हायचं, संघर्ष करायची मुळीच वेळ नाही. एकदा दक्षिणेश्वरला सगळे होते आणि त्यावेळेस ठाकूर गेले होते काशीपूरला गळ्याच्या आजारासाठी, सगळे तिकडे गेले. मग एक दिवस ठाकूर नरेंद्रला म्हणाले, अरे म्हणजे तू दक्षिणेश्वरला जात जा आणि रात्री जाऊन तिथे ध्यान कर. तिथे अनेक तपस्वी योगी मुनी ऋषी आले आहे, त्यांनी तपस्या केली आहे, त्या जागेचं खूप महात्म्य आहे.
आता तिथे एक आश्रम पण झालेला आहे, तिथे रामकृष्ण मठ झालेला आहे. दक्षिणेश्वरला तुम्ही गेल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडता एक्झिट, तिथे एकदम गेटच्या जवळच तिथे रामकृष्ण मठ आहे. आणि तिथे आता ठाकूरांच्या मंदिराचं बांधकाम पण सुरू आहे. जे जर कुणाच्या मनामध्ये इच्छा झाली की आपण पण दक्षिणेश्वरला जाऊन ध्यान केलं पाहिजे, तर ठाकूरांनी तुमची व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि तिथे खोल्या वगैरे भरपूर आहे. तुम्ही 8-10 दिवस तिथे राहू शकता. आणि वॉकिंग डिस्टन्स तुम्ही ठाकूरांच्या खोलीमध्ये जाऊन तिथे वरांड्यामध्ये बसू शकता किंवा कुठेही तिथे बसू शकता. पण त्या परिसरामध्ये तुम्हाला ध्यान करण्याची एक सोय उपलब्ध झालेली आहे, कारण जवळच तिथे मठ झालेला आहे. शारदा मठ थोडा लांब आहे, पण रामकृष्ण मठ एकदम लागूनच नेक्स्ट डोअर. तर अशा प्रकारे एक दिवस नरेंद्र गेला. नरेंद्रसोबत गिरीश घोष पण गेले आणि मी पण येतो. दोघे गेले आणि दोघेही पंचवटीमध्ये ध्यानाला बसले. काही वेळ गिरीश घोष बसले, पण इतके तिथे मच्छर होते की त्यांना ते काही सहन होऊ शकलं नाही त्यांना. आणि ते म्हणाले की अरे बापरे, इतके डास आहे इथे, कसं काय ध्यान करणार. त्याने ध्यान सोडलं आणि नरेंद्राकडे बघितलं. नरेंद्राकडे बघितलं तेव्हा त्याच्या अंगावर डासांची पूर्ण चादर होती. म्हणजे सगळं अंग काळं झालं होतं, सगळे डास बसलेले होते शरीरावर. आणि नरेंद्रला मात्र काहीही होश नाही, तो ध्यानामध्ये डुबलेला. गिरीश भाऊला आश्चर्य वाटलं की एवढे डास अंगावर बसलेले आहे आणि नरेंद्रला काही देहबोधच नाही. म्हणजे बसल्याबरोबर त्यांचं ध्यान लागायचं, त्यांना काही आपल्यासारखा संघर्ष करावा लागत नव्हता. तर अशा प्रकारे बघा की ठाकूरांनीसुद्धा शिष्यांकडून कशाप्रकारे ध्यान साधना करून घेतली. त्यांनी स्वतः तर केलंच ध्यान. पंचवटीमध्ये जाऊन बसायचे, रात्री जाऊन बसायचे, दिवसा जाऊन बसायचे आणि तिथे जाऊन ते एकांतामध्ये ध्यान करायचे. कारण ध्यानासाठी एकांताची फार आवश्यकता आहे. गडबडीच्या वातावरणामध्ये आपण ध्यान करू शकत नाही, मनाला स्थिर करू शकत नाही. तेव्हा एकांत स्थळ पाहावं लागते, निवडावं लागते. आणि म्हणून लोक तीर्थयात्रेला जातात. ठाकूर म्हणाले रामबाबूला, रामचंद्र दत्तांना, अरे अशी एखादी जागा बघ एकांतामध्ये, इथे हे सगळे भक्त जाऊन ध्यान वगैरे करू शकतील. कारण शहरामध्ये करू शकत नाही, वातावरण तिथलं तसं चांगलं नसते आणि सगळीकडे कल्लोळ, गोंधळ, आवाज. मग त्यांनी काकूरगाचीची जागा विकत घेतली. त्यावेळेस ती कलकत्त्यापासून फार लांब होती आणि मग तिथे जाऊन सगळे भक्त ध्यान करायचे. जेव्हा वाटलं तेव्हा जाऊन तिथे राहायचे आणि ध्यान अभ्यास करायचे. आपण पण पंढरपूरला एक आश्रम केलेला आहे, कारण पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रासाठी अतिशय पवित्र स्थळ आहे. विठ्ठलासाठी सगळ्या महाराष्ट्रामधून लोक येतात. तर तिथला आश्रम जवळजवळ आता आपण बऱ्यापैकी केलेला आहे. जुलै महिन्याच्या शेवटीच आमची तिथे भावप्रकाश परिषदेची मीटिंग ठेवलेली आहे. म्हणजे जुलैपर्यंत सगळं रेडी होईल. त्यानंतर ऑगस्टपासून तिथे आपण जपयज्ञ सुरू करणार आहोत. कारण जवळजवळ 50-60 लोक आरामात राहू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे. आणि आता डायनिंग हॉल पण तयार करायचा आहे, तो 4 महिन्यामध्ये होऊन जाईल आणि सगळी व्यवस्था तिथे भक्तांची होऊ शकते. ती डिस्पेन्सरी आहे, पण सध्या डिस्पेन्सरी काही तेवढी चालणार नाही. फक्त 4 खोल्या आपण ठेवू दवाखान्यासाठी आणि बाकीच्या जवळ 10-12 खोल्या आहे. त्या सगळ्या खोल्या, डॉक्टरचे क्वार्टर्स वगैरे, ते आपण याच्यासाठी वापरू शकतो सध्या तरी. नंतर जेव्हा दवाखाना वाढेल तेव्हा आपण त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो. तर अशा पवित्र ठिकाणी, शांत ठिकाणी तुकाराम महाराज त्या भंडाऱ्याच्या गुहेमध्ये जाऊन बसायचे. म्हणजे असे बरेच संत कुठेतरी एकांतात जाऊन बसायचे, ध्यान करायचे. समर्थ रामदास स्वामी हे किती जंगलामध्येच राहायचे. टाकळीला गेले नाशिकजवळ, तिथे एक गुहा आहे, घनघोर जंगल, आणि ती जागा मी बघितलेली आहे. ती गुहा खाली आहे, ती हनुमानाचं मंदिर पण आहे. अजून काही त्याची तेवढी काही चांगली प्रगती झाली नाही तिथली, अशीच पडलेली आहे आणि एकदम गोदावरीच्या तीरावर आहे. अजूनही काही झाडं वगैरे तिथे आहे. तर अशा एकांतामध्ये जाऊन ते ध्यान, जप, प्रार्थना करायचे. एकांतवास फार आवश्यक आहे ध्यान करण्यासाठी, कारण ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं व्यत्यय येता कामा नये. तर एकांतात जाऊन ध्यान केलं पाहिजे. आता हे मन तामसिक आहे,
त्याला मूढ म्हटलं आहे. मग राजसिक जे मन आहे त्यामध्ये क्षिप्त आणि विक्षिप्त हे दोन प्रकार आहेत. म्हणजे त्याला लय आणि विक्षेप म्हटलं आहे. लय म्हणजे निद्रा येणं किंवा आळस येणं, प्रमाद येणं. प्रमाद म्हणजे पुढे ढकलणं, आज कशाला उद्या करू, उद्या कशाला परवा करू, हा प्रमादच आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत जातो. लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे ती करत नाही, आपण प्रमाद करतो. म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक नाही त्या आपण करतो, पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण पुढे ढकलत जातो. तो एक प्रकारचा प्रमादच आहे. कारण आपल्याला कळत नाही की आपलं आयुष्य किती दिवस आहे आणि कधी आपल्याला हे जग सोडावं लागेल. म्हणून चांगल्या गोष्टी कधीही पुढे ढकलू नये. पण आपण चांगल्या गोष्टी नेहमी पुढेच ढकलत जातो. असो, तर इथे विक्षिप्त म्हणजे फारच चंचल, अतिशय चंचल. अशी व्यक्ती एक क्षणसुद्धा एका ठिकाणी बसू शकत नाही. जे त्याला माकडाची तुलना केली आहे स्वामीजींनी. आणि ते कसं म्हणाले की माकड आहे, मनाचा स्वभावच चंचल आहे आणि तो माकडासारखा आहे. आता त्या माकडाला जर विंचू चावला असेल तर बघा त्या माकडाची काय अवस्था होईल. आणि त्यामध्ये त्याला भूतानं जर पछाडलं असेल तर ते माकड कसं नाचेल बघा. ते म्हणायचे की मनुष्याचं मन माकडासारखं आहे आणि त्याला कधीकधी मत्सररूपी विंचू चावतो आणि अहंकाररूपी भूत त्याच्यावर स्वार होते आणि मग मनुष्य स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. तर अशा प्रकारचं मन अतिशय चंचल आहे, जे स्वभावानंच चंचल आहे. आजकाल तमोगुणामध्ये असणारे लोक कमीच आहे, कारण कमीत कमी पोट भरण्यासाठी तरी प्रयत्न करावे लागतात. पूर्वी आपण जेव्हा गुलामीमध्ये होतो तेव्हा लोकांना काहीच वाटत नव्हतं. आपण जसं आहोत तसं राहिलो, 2 वेळचं खायला मिळालं म्हणजे झालं. म्हणजे आपण प्रगती केली पाहिजे, घर बांधलं पाहिजे, नोकरी मिळवली पाहिजे, अशा प्रकारचे विचारच नव्हते. त्यांना ब्रिटिशांचं राज्य असो की कोणाची, ते आज सगळे आनंदी होते, कारण तमोगुण जास्त होता. सगळे झोपेमध्ये होते, त्यांच्यामध्ये प्रतिकार शक्तीच नव्हती. त्यांनी ब्रिटिशांना कधीच उखडून फेकून दिलं असतं, पण काहीही करण्याची इच्छा नव्हती. आता तो पिरियड गेलेला आहे. आता भारत हळूहळू जागा होत आहे. आपण बघतो पाश्चात्य जगत किती ॲक्टिव्ह आहे, कर्म करणार आहे. तेव्हा भारतामध्ये पण आता आपण बघतो की बऱ्याच प्रकारे रजोगुण वाढलेला आहे. पण रजोगुण वाढलं की त्याचे दुष्परिणाम पण येतात. कामयश क्रोधयश रजोगुण समुद्भव, गीतेमध्ये म्हटलं आहे. जेव्हा रजोगुण वाढतो तेव्हा काम आणि क्रोध ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. तर काम म्हणजे कामना, वासना, कामना वाढतात आणि क्रोध वाढतो. तर क्रोध केव्हा येतो की जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही, आपल्या कामनामध्ये जेव्हा कोणी अडथळे निर्माण करतात तेव्हा क्रोध येतो. म्हणजे आपण खूप प्रयत्न करतो, आपल्याला खूप पाहिजे असते, पण कुणीतरी जर मध्ये आडवं आलं, म्हटलं नाही तुला हे मिळणार नाही, तर मग लगेच क्रोध निर्माण होतो. कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. तेव्हा शेवटी मनुष्य स्वतःचा विनाश करून घेतो. बायकोला म्हटलं की जा तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, मला मोटरसायकल घ्यायची आहे किंवा मला गाडी घ्यायची आहे. आता तिनं जर बायकोनं म्हटलं की मी आता माझ्या सासरून म्हणजे माहेरून काही आणू शकत नाही, म्हणजे आता याची इच्छा पूर्ण झाली नाही की याला लगेच क्रोध येतो आणि मग तो बायकोवर क्रोध काढतो. म्हणजे जेव्हा कोणतीही कामना पूर्ण होण्यामध्ये कुणीतरी अडथळे निर्माण करतात, ती वस्तू आपल्याला मिळू शकत नाही, तेव्हा आपोआपच स्वाभाविकपणे आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण येतो. हे सगळे रजोगुणाचे परिणाम आहेत. कामात क्रोधो अभिजायते. आणि मग क्रोधामध्ये मनुष्य काय करेल काही सांगता येत नाही. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, म्हणजे ज्याची स्मृती पूर्णपणे भ्रष्टच होते. आपण कुणाशी बोलत आहो, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे की मोठे आहे हा तो विचार करत नाही. आईवडील आहे की कोण आहे, शिक्षक आहे, काही विचार करत नाही. त्याला पाहिजे तसा वागतो तो, अपमान करणार, काही करणार. म्हणजे अशा प्रकारे आपण बघतो की रजोगुणाचे पण दुष्परिणाम आहे, पण रजोगुण तमोगुणापेक्षा चांगला आहे. हे नुसतं पडून राहण्यापेक्षा काहीतरी संघर्ष करणं चांगलं आहे. आणि संघर्ष केला की त्यामध्ये ह्या गोष्टी येणारच. जो मनुष्य काहीच करत नाही त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, पण जो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्याचा मार्ग थोडा अडचणीचा असतो, कारण त्याला संघर्ष करून पुढे जावं लागतं.
जे कोणतंही काम करताना त्यामध्ये संघर्ष करावाच लागतो, कारण त्यामुळे अडथळे निर्माण होतातच. आणि त्या संकटांना पार करत 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 पुढे पुढे जायचं असते. तेव्हा इथे जर रजोगुणी मन असेल, खूपच रजोगुण आहे, अमेरिकेमध्ये खूप रजोगुण होता, म्हणून स्वामीजी तिथे गेल्यानंतर त्यांनी वेदांत शिकवला. कारण तमोगुणापेक्षा रजोगुण चांगला आहे, पण रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगला आहे. की ज्या ठिकाणी मन बॅलन्स असते त्या ठिकाणी तामसिक नसते. तामसिक मन आपल्याला वाटते की शांत आहे, पण ते शांत नसते, आतून ते शांत नसते. सात्विक मनुष्य आपल्याला ओळखता येतो, त्याची जास्त देवाकडे ओढ असते, त्याला असल्या गोष्टीमध्ये जास्त आनंद मिळतो, तो संसारामध्ये तेवढा आसक्त नसतो, त्याला देवाविषयी आवड असते, भक्ती असते, आणि तो उगीचच भानगडीत पडत नाही, कोणाशी वादविवाद करत नाही, भांडणं करत नाही. शक्य झालं तर सगळं सहन करून घेतो, पण कधी विद्रोह करत नाही. म्हणजे ती खरी खरी सात्विकता आहे. सात्विकता नसताना ती दाखवणं आणि तमोगुणामध्ये पडून राहणं काही बरोबर नाही. तमोगुण आणि सत्वगुण सारखाच दिसतो, पण त्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे तमोगुणामधून आपल्याला रजोगुणामध्ये जावं लागेल. जर आपला तमोगुण असेल तर तो झडकारून टाकून आपण काम केलं पाहिजे. काम केल्यामुळे ॲक्टिव्ह झाल्यामुळे तमोगुण जाईल, आणि मग जेव्हा आपण रजोगुणी होऊ तेव्हा मग आपल्याला तो रजोगुण पण कमी करावा लागेल, मग आपल्या सत्वगुणाकडे जावं लागेल. तेव्हा कुठे मन एकाग्र होईल. म्हणजे हे क्षिप्त, विक्षिप्त आणि मूढ हे जे मनाचे प्रकार आहे, हे एकदम खालच्या स्तराचे प्रकार आहे. त्याच्यावर थोडं गेलं की मग एकाग्र होतं, म्हणजे मन हळूहळू एकाग्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे ज्या गोष्टीवर आपण मन ठेवू त्या गोष्टीमध्ये मन रमतं. म्हणजे आपण जर ध्यानाचा अभ्यास केला तर ती ध्यानाची मग आपल्याला सवय लागते. मग अशी सवय लागते की मग आपण एक दिवसही ध्यान सोडू शकत नाही. मग कधी माइंड रेस्टलेस होत नाही किंवा कधी झोप येत नाही. म्हणजे जास्तीत जास्त वेळ ध्यान करावं आणि ध्यान नियमित करावं, ही एक प्रकारे सवयच लागून जाते. एक दिवस ध्यान केलं नाही तर बरं वाटत नाही. म्हणजे आता त्याच्या मनामध्ये ध्यानाबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे, आणि आता हळूहळू त्याला ध्यानामध्ये आनंद वाटतो आहे. आतापर्यंत मनाशी लढाईच होती, पण आता हळूहळू मन शुद्ध होत आहे, त्यामुळे मन स्थिर होत आहे, मन शांत होत आहे, आणि अशा मनाद्वारेच आपल्याला आध्यात्मिक अनुभूती वगैरे येऊ शकतात. तमोगुणी आणि रजोगुणामध्ये आपण कधी अपेक्षाही ठेवू नये की आपल्याला काही आध्यात्मिक अनुभूती येतील. मन जेव्हा शुद्ध होईल, पवित्र होईल, शांत होईल, एकाग्र होईल, तेव्हा मग आपण त्याला निरुद्ध करू शकतो. एकाग्र झालं म्हणजे मनामध्ये फारच कमी विचार असतात. जे आपण जिथे मन ठेवलं तिथेच ते राहतं. एखादं काम हाती घेतलं तरी 4 घंटे आपण ते काम करू शकतो, मन भटकत नाही. अभ्यास करायला बसलं की 4 घंटे अभ्यासामध्ये आपलं मन लागतं. त्या 4 घंट्यामध्ये काही आपण इकडे तिकडे बघत नाही किंवा इकडे भटकतही नाही, किंवा फोन बघत नाही किंवा टी व्ही बघत नाही किंवा खाण्याचा विचार येत नाही. म्हणजे एकाग्र मनानं आपण 4 घंटे जरी दररोज अभ्यास केला तरी भरपूर आहे. किंवा आपण जर काम केलं ऑफिसमध्ये अशा प्रकारच्या मनाने, तर आपल्या कामाची क्वालिटी इतरांपेक्षा कितीतरी पटीनं चांगली राहील. कारण आपण ते काम मन लावून केलेलं आहे, त्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी आहे, आणि तुमच्या कामाचा दर्जा वाढणार आहे, कारण तुम्ही तिथे डोकं लावणार आहे की आपलं काम इतरांपेक्षा कशाप्रकारे वेगळं झालं पाहिजे. आपणही इतरांसारखं न होता त्यांच्यापासून वेगळं राहिलं पाहिजे, म्हणजे मग आपण त्यांचं लीडर होऊ शकतो. असेच लोक पुढे मोठे होतात, असेच लोक पुढे सायंटिस्ट होतात. त्या सायंटिस्ट लोक वैज्ञानिक किती किती तास प्रयोग करतात. एकदा लॅबॉरेटरीमध्ये गेले की 10-10 घंटे ते विसरून जातात. त्यांना बाहेरच्या जगाचं भानही नसतं, फक्त ते जे करत आहे त्यामध्येच त्यांचं मन लागलेलं असतं. आईन्स्टाईनच्या जीवनामधली एक घटना आहे. ते लॅबमध्ये बसलेले होते, खूप बिझी होते, प्रयोग करत होते. पण त्यावेळेस त्यांच्या लॅबमध्ये एक मांजर यायची, आणि मांजराला एक पिलू पण झालेलं होतं, ते पिलू पण यायचं. आता त्यांना डिस्टर्ब व्हायला लागला, त्या मांजरीला कसं घालवून द्यायचं, म्हणून त्यांनी एक मोठं होल केलं की ज्यामधून ती मांजर जाऊ शकेल, आणि बाजूला एक लहान होल केलं की ज्यामधून पिलू जाऊ शकेल. तेव्हा त्यांचे मित्र म्हणाले की हे तुम्ही काय केलं? म्हणे काय?
ते पिलू म्हणे त्याला एक रस्ता पाहिजे मांजरीला. अहो, त्या मोठ्या छिद्रातून ते लहान मांजर पण जाऊ शकते. तुम्हाला 2-2 छिद्र करायची गरज काय होती? त्या मोठ्यामधून आई पण जाऊ शकते आणि पिलू पण जाऊ शकते. पण ते त्यांचं मन एवढं त्यामध्ये रमलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्षच नसते. सायंटिस्ट चाललेला आहे, जोरात पाऊस पडतो आहे, काखेमध्ये छत्री आहे, तो एका दुकानाच्या वरांड्याच्या समोर जाऊन उभा आहे. अरे, आता एवढा पाऊस आला, आता कसं जाऊ? अहो, पण तुमच्या बागेत याच्यामध्ये बगल्यामध्ये छत्री आहे ना, उघडा आणि जा. छत्री आहे आणि ती उघडली पाहिजे हे पण त्यांना कळत नाही. जे अशा ह्या गोष्टींकडे त्यांचं लक्षच नसतं. म्हणजे अशा प्रकारचं मन जेव्हा होतं की ज्यामध्ये ते गुंतवलं त्यामध्येच ते राहतं. ते काम सोडून किंवा अभ्यास सोडून किंवा कोणतंही असो, ते कुठेही दुसरीकडे भरकटत नाही. क्लासमध्ये बसला असेल तर तो बरोबर 1 घंटा शिक्षकांचं ऐकेल एकाग्र मनानं. मग त्याला पुन्हा वाचण्याची गरज नाही. जे काही लक्ष देऊन ऐकलं सगळं लक्षात ठेवू शकतो तो. आणि क्लासमध्येच अभ्यास त्याचा होऊन जातो, त्याला घरी जाऊन पुन्हा करायची गरज नसते. विवेकानंदांचं मन तशा प्रकारचं होतं. म्हणजे एवढं एकाग्र होतं की एक वेळा ऐकूनच त्यांच्या सगळं लक्षात राहायचं, कारण मन देऊन ऐकायचे. तर असं तर हे एकाग्र आणि विक्षिप्त अशा प्रकारे 5 मनाचे आपण बघितले की प्रकार आहेत. मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र. जे आपल्याला शेवटी एकाग्रापर्यंत यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर निरुद्ध. एकाग्र झाल्यानंतर निरुद्ध करू शकतो. आता आपण मूर्तीवर ध्यान कशासाठी करतो? फक्त मनाला एकाग्र करण्यासाठी. ती एक साधन आहे. आपण एक आधार घेतो की ज्या आधाराने आपण ते एका वस्तूवर मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. जर एका गोष्टीवर मन स्थिर करू शकलो तर मग कशावरही आपण स्थिर करू शकतो. पण अभ्यास आपल्याला एका गोष्टीपासून करावा लागतो, कारण एकाग्र करायचं आहे, एका गोष्टीवर स्थिर करायचं आहे. आता यासाठी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहे. पतंजलीने दिलेल्या आहे, गीतेमध्ये दिलेली आहे. आता पतंजलीने पण दिलेली आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, अष्टांग योग आहे. कारण सुरुवातीला यम नियम जे आहे ते आहे नैतिक मूल्य. आता आपल्याला ध्यान करायचं असेल पण आपल्या जीवनामध्ये नैतिकताच जर नसेल तर आपलं ध्यान कसं काय होणार? नैतिकता हा सगळ्याच योगांचा पाया आहे. आता सत्य बोललं पाहिजे. आता हे सगळ्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. गीतेमध्ये आहे, उपनिषदामध्ये आहे, श्रीरामकृष्णाने म्हटलं आहे, कलियुगामध्ये सत्यवचनच तपस्या आहे. आता हा एक पाया आहे. आता आपण जर नेहमीच खोटं बोलत असू आणि म्हणू की मला ध्यानामध्ये फायदा पण झाला पाहिजे, तर ते कसं शक्य आहे? म्हणजे तुमचं ध्येय इतकं उच्च आहे, तुम्ही अशा ठिकाणी पोहोचू इच्छिता की जिथून पुन्हा परत यावं लागत नाही. आणि जीवन मात्र अशा प्रकारे जगता की लोक म्हणतात की अरे हा माणूस काय ढोंगी आहे, हा दाखवतो फक्त, मंदिरात जातो, विभूती लावतो, सगळं करतो, पण बघा याचा व्यवहार कसा आहे. नेहमी खोटं बोलतो, नेहमी थापा मारतो, नेहमी आळसामध्ये पडून राहतो आणि म्हणतो की मी मोठा योगी आहे. तर तसं होत नाही. म्हणून यम आणि नियम सांगितलेले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यम आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि हे 5 नियम आहे. आता हे जे 10 गुण सांगितलेले आहे या 10 क्वालिटी सांगितलेले आहे ते कशासाठी? कारण ध्यान करण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य पाहिजे. आता ते सामर्थ्य नसताना जर ध्यान करायचा प्रयत्न केला त्याचे दुष्परिणाम होतात. आता आपण हे काहीही पाळलं नाही आणि डायरेक्ट आपण समजा प्राणायाम करायला सुरुवात केली तर प्राणायाम केल्यामुळे 5-10 मिनटं काही होणार नाही. पण तुम्ही जर अर्धा घंटा 1 घंटा प्राणायाम करायला लागलात तर तुमचं अंग कापायला लागेल, कंपन होईल, तुमचे डोकं दुखायला लागेल, कारण तुमची नर्व्हस सिस्टम तेवढी स्ट्रॉंग नाही. तुम्ही अर्धा तास प्राणायाम करण्याची योग्यता तुमच्यामध्ये नाही. तुम्ही हे काहीही न पालन करता ते तुम्ही करत आहात तर त्याचे चांगले परिणाम होण्याऐवजी वाईट परिणामच होतील. बरेचदा लोक विपश्यनामध्ये जातात, काही दिवस राहतात आणि 4-5 दिवसामध्येच ते पळून येतात. कारण नुसतं शांत बसून दिवसभर शांत बसून राहणं एवढं सोपं आहे का?
आमचा एक व्हॉलेंटियर गेला होता. 10 दिवसामध्ये त्याच्या नाकाच्या मुळातून रक्त पडायला लागलं. शेवटी पागल व्हायची वेळ आली. ते भिंत जंप मारून पळून, ते काही सोडत नव्हते, तेव्हा त्याला भिंत जंप करून पळून यावं लागलं. म्हणजे तयारी काहीही नाही आणि 20 घंटे ध्यान करणं दररोज कसं काय शक्य आहे? म्हणजे हा विचार आपण कधी करतच नाही. म्हणजे सगळ्यांना वाटतं की विपश्यना म्हणजे तिथे गेलं तर तुम्ही शांत राहाल, गप्प राहाल, पण तुम्ही आयुष्यभर त्याचं आचरण करू शकता का? शक्य नाही आहे. तुम्ही 8-10 दिवस कसं तरी मॅनेज कराल, पण त्याच्यानंतर तुम्ही ते करणार नाही. कारण तुम्हाला अनुभव आलेला आहे. आता मांजर दूध पीत असेल तुमच्या घरी येऊन, तुम्ही तुला दूध ठेवलेलं आहे, पिते, पण तुम्हाला वाटतं की ही मांजर खूपच त्रास देते आहे. एक दिवस तुम्ही खूप उकळते दूध ठेवलं, मांजरीने त्या तोंड घातल्याबरोबर तोंड जळणार. दुसऱ्या दिवशी जर पुन्हा तुम्ही ठेवलं, ते थंड असलं तरी ती मांजर पिणार नाही. तिला माहिती आहे की उकळत आहे. म्हणजे ध्यानाची एवढी भीती तुमच्या डोक्यामध्ये बसेल, अरे बाबा तिथे गेलो होतो, 10 दिवस ध्यान केलं, डेंजरस आहे ध्यान करणं. म्हणजे हे पुन्हा ध्यानाचं नावच घेणार नाही तुम्ही. असं पण होते. म्हणजे जर आपण योग्य प्रकारे, योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य नियम पाळल्याशिवाय डायरेक्टली ध्यानावर गेलो. आता ध्यान काय आहे? 7वी स्टेज आहे, 8वी समाधीच आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम हे बहिरंग आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अंतरंग आहे. तुम्ही बहिरंगाचा अभ्यासच केलेला नाही. तुम्ही ध्यानाला कसं बसायचं, यम, नियम, आसन, तुम्ही स्थिर बसले पाहिजे, शरीराची हालचाल मुळीच करू नये, पद्मासनामध्ये बसलेले पाहिजे. कारण तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र आहे. षडचक्र पण आपण म्हणतो. मुळाशी कुंडलिनी आहे. तुमच्या मेरुदंडामध्ये 7 चक्र आहे. वरती सहस्रारामध्ये शिव आहे. आता ध्यानाद्वारे ती कुंडलिनी जागृत करायची आणि ते बॉटमला आहे. आता ती कुंडलिनी जर जागृत झाली, तिचा मार्ग क्लिअर पाहिजे. आता आपल्या मेरुदंडामध्ये जे 7 चक्र आहे, पहिले मूलाधार आहे. मूलाधार, मणिपूर, स्वाधिष्ठान बेंबीमध्ये. मग हृदयामध्ये अनाहत चक्र, इथे विशुद्ध चक्र, इथे आज्ञाचक्र आणि इथे सहस्रार, असे जे 7 चक्र आहेत. तर पहिले मूलाधार, तिथे कुंडलिनी असते. आता ती निद्रिस्त आहे, झोपलेली आहे, म्हणून आपल्याला काहीही कळत नाही. ती जेव्हा जागी होते तेव्हा मग कालिदास होतो. ती जेव्हा जागी होते तेव्हा रत्नाकर्ता वाल्मिकी होतो. म्हणजे ती कुंडलिनी जर जागी झाली तर तुम्हाला कसल्याही प्रकारच्या ज्ञानाचा अभाव राहत नाही. आणि ती जशी वरवर जाते तसं जसं तुमचं ज्ञान वृद्धिंगत पावत जाते. जे तुम्हाला हळूहळू सगळं काही कळायला लागतं, ज्याला आपण ओपन सिक्रेट म्हणतो. ह्या प्रकृतीमध्ये जे काही रहस्य आहे ते सगळे तुम्ही जाणून घेऊ लागता. ह्या पंचमहाभूतावर हळूहळू तुमचा कंट्रोल येतो. ते काही चमत्कार नाही, ती एक साधना आहे. त्या साधना करता करता ह्या गोष्टी येतात, पण ते आपल्या मार्गामधले अडथळे असतात, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जरी आपण साधना करता करता अशा प्रकारचे अनुभव आले तरी तिथेच थांबायचे नाही, कारण तेवढा काही आपल्या ध्यानाचा उद्देश नाही आहे. दोघं भाऊ होते, ठाकूर सांगायची एक गोष्ट. दोघं भाऊ होते. आता लहान भाऊ घर सोडून गेला आणि संन्यासी झाला. मोठा भाऊ आपला शेती करत होता आणि शेतीमध्ये लग्न केलं, बायका पोरं होते, खुश होता. आणि त्या लहान भावानं 12 वर्षापर्यंत हिमालयात कठोर तपश्चर्या केली आणि 12 वर्षानंतर आला. आणि तो मोठा भाऊ म्हणाला की तू 12 वर्ष सोडून गेला, एवढी कठोर तपश्चर्या केली, तुम्ही 12 वर्षामध्ये काय कमावलं जरा मला दाखव ना, तुला बघायचं आहे का? म्हणजे मी काय केलं? आणि हो मला बघायचं आहे. मग चल माझ्यासोबत. पावसाळ्याचे दिवस होते, नदीला पूर आलेला होता. आता तो योगी ज्याने 12 वर्ष तपश्चर्या केली, तो पाण्यावरून नदी पार करून गेला, पुरावरून चालत चालत गेला. हा भाऊ बघतच राहिला. मग या भावानं 8 आणे दिले, एक नौका घेतली आणि हळूहळू हा नदीच्या पार गेला. मग तो लहान भाऊ म्हणतो, दादा बघितलं मी काय कमावलं? अरे म्हणे तू काय कमावलं? 50 पैशाची गोष्ट कमावली तुनं. तू जे करू शकला ते मी 50 पैशामध्ये केलं. मी पण नदी पार केली, पण मला फक्त 50 पैसेच लागले आणि त्यासाठी तुला 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. असं मोठं काय तुला केलं? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मार्गामधले अडथळे असतात.
जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा अशा प्रकारचे दर्शन होत असतात. ज्योतिदर्शन म्हणा किंवा काही चमत्कार म्हणा असे होत असतात. एका योगाला असा चमत्कार झाला होता आणि तो दाखवायला लागला. भगवंताला वाटलं की अरे हा जरा मार्गापासून ढळलेला आहे. भगवंत आले. अरे म्हणे महाराज म्हणे आम्ही ऐकलं आहे की तुम्ही जिवंत करता आणि मारता आणि जिवंत करू शकता. म्हणे हो, आता हत्ती आहे, याला मारून दाखवा. त्यानं पाणी घेतलं कमंडलूमधून, त्या हत्यावर फेकलं, तो हत्ती मेला, पडला तिथे मरून. तुम्ही काय आता याला जिवंत करू शकाल? म्हणे हो. पुन्हा पाणी घेतलं, फेकलं, पुन्हा हत्ती जिवंत झाला. बघितलं म्हणे. मग तो जो भगवंत साधू वेशामध्ये आला होता तिथे, महाराज हत्ती मेला आणि हत्ती जिवंत झाला, पण तुमचं काय झालं? तुम्हाला ईश्वरलाभ झाला का? मग शेवटी तुम्ही कशासाठी हे सगळं करता? म्हणजे तुम्ही तुमचं ध्येय विसरूनच गेले आणि या भलत्याच गोष्टीच्या मागे लागले. म्हणजे हे काही तसं बरोबर नाही. म्हणून हे मार्गामध्ये येत असतात, पण हे अडथळे आहे. त्याला विभूती म्हटलं आहे. विभूती योग आहे. या विभूती प्राप्त होतात. तुम्हाला दूरदर्शन होईल, दूरचं दिसायला लागेल, दूरचं ऐकू येईल, ते सगळं होईल. एकदा नरेंद्र ध्यान करताना त्याला फार लांबचं दिसायचं, कुठे काय होत्या दिसायचं, आणि लांब लांबचे आवाज त्याला ऐकू यायचे. त्याला दूरदर्शन आणि दूरश्रवण म्हणतो. त्यावेळेस काही आपल्यासारखे टेलिव्हिजन नव्हते की घरी बसून बघू शकाल, पण हे योगी मात्र घरी बसून सगळं काही बघू शकत होते. संजयने घरी बसून महाभारत युद्ध बघितलं आणि धृतराष्ट्राला सांगितलं काय काय होतं आहे म्हणून. तेव्हा त्यावेळेस ते योगिक पद्धती होती. तेव्हा ते दूरचं बघू शकत होते, दूरचं ऐकू शकत होते. तेव्हा ठाकूरांना सांगितलं की मी हे सगळं बघतो आहे, ऐकतो आहे, आता काय करू? तेव्हा ठाकूर म्हणाले की आता तू काही दिवस ध्यान बंद कर, ह्या सगळ्या गोष्टी जाऊ दे. ह्या जर अजून तू त्याच्या मागे लागतील आणि अजून पतन होईल. आता तू ध्यानच करू नको. म्हणजे नरेंद्राला काही दिवसासाठी ध्यान बंद करायला सांगितलं आणि जेव्हा त्या शक्ती निघून गेल्या तेव्हा पुन्हा मग ध्यानाला सुरुवात केली. म्हणजे ह्या शक्ती आल्या म्हणजे आपण काही खूप आध्यात्मिक जीवनात प्रगती केली असं आपण कधीही समजू नये. त्या स्वाभाविक आहे, त्या येतात, पण जेव्हा आपण त्यांच्या मागे लागतो तेव्हा मग आपला पुढचा प्रवास मात्र तिथेच थांबतात. ठाकूरांचे पण 2 भक्त होते आणि त्यांच्याकडे पण ह्या शक्ती होत्या, ते वापरायचे. ते भैरवी ब्राह्मणीचे शिष्य होते. तेव्हा ठाकूर एक दिवस गेले होते अंधारामध्ये कोणा भक्ताच्या घरी, परतले तेव्हा अंधार होता आणि तो योगी पलटला आणि त्याने पाठीमधून लाईट सोडला आणि ठाकूरांना रस्ता स्पष्ट दिसू लागला. ते निघून आले. चंद्रा तर असे 2 होते. अशा प्रकारे त्यांच्याकडे त्या शक्ती होत्या, पण ठाकूरांनी त्या शक्ती आपल्यामध्ये घेऊन घेतल्या की त्यांची प्रगती व्हावी या उद्देशानं. नाहीतर ते त्या शक्ती दाखवायला लागले, त्यामुळे त्यांचा अहंकार वाढला असता आणि भगवंतापासून दूर गेले असते. तेव्हा मूलाधार तिथे ध्यान करता 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 ती कुंडलिनी हळूहळू जागी होते. मग ते वरवरच्या चक्रात जाते. त्याची जेव्हा वरवरच्या चक्रात जाते तेव्हा आपला मेरुदंड सरळ पाहिजे, कारण त्या शक्तीला वर जायला मार्ग मोकळा पाहिजे. तुम्ही जर असे वाकून बसले ते इथपर्यंत येईल, थांबेल. जेव्हा ती कुंडलिनी हृदयामध्ये येते, इथे एक चक्र आहे अनाहत चक्र, तेव्हा तुम्हाला ओंकाराचा ध्वनी ऐकायला मिळतो. अनाहत म्हणजेच ओंकार. तेव्हा तुम्हाला ओंकाराचा नाद ऐकू येतो, स्पष्टपणे ऐकू तुम्हाला ओंकाराचा आवाज. आता ऐकू येत नाही, पण जेव्हा मन हृदयामध्ये येतं तेव्हा ओंकाराचा आवाज ऐकू येतो. आणि हृदय म्हणजे भगवंताचं स्थान आहे, तिथे भगवंताच्या रूपाचे दर्शन पण होते. मग हळूहळू ते गळ्यामध्ये येते शक्ती, मग इथे जाते, शेवटी सहस्रारामध्ये जाऊन ती शिवाशी एक होते आणि तेव्हा मनुष्याला समाधी प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या आहे, इडा, पिंगळा, सुषुम्ना, आणि 6 चक्र आहे किंवा 7 चक्र आहे जर सहस्रार पकडलं तर. आणि या इडा, पिंगळा, सुषुम्ना आपला दैनंदिन व्यवहार इडा पिंगळामुळे चालत असतो. सुषुम्ना नेहमीच बंद असते, फक्त योग्यांच्या बाबतीत ती खुलते. ती सुषुम्ना नाडी, तिच्या खालीच कुंडलिनी आहे. सुषुम्ना नाडी उघडल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होतच नाही.
जेव्हा त्या कुंडलिनी शक्ती जागी होऊन त्या सुषुम्ना मार्गातून जायला लागते, तेव्हा मग वेगवेगळे अनुभूती यायला लागतात, आध्यात्मिक अनुभव यायला लागतात. तोपर्यंत आपला सगळा संघर्षच आहे. जोपर्यंत ती कुंडलिनी जागृत होत नाही, तोपर्यंत आपल्याला प्रयत्नच करत राहावे लागणार आहे. मग कोणताही मार्ग असो, पण कुंडलिनी शक्ती जागृत करणं हाच प्रत्येक योगाचा उद्देश आहे. आणि ती भक्तीमुळे पण होऊ शकते, भगवंताच्या कृपेने होऊ शकते, योगामुळे पण होऊ शकते, ते कोणत्याही मार्गाने होऊ शकते. पण ती जागी झाली आणि ती जेव्हा वर प्रवास करते, तेव्हाच मनुष्याला दिव्य अनुभूती यायला सुरुवात होते. तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझे आध्यात्मिक अनुभव खरे आहे. म्हणून तर सांगितलं यम आणि नियम. आता ब्रह्मचर्याचे बिलकुल पालन केलं नाही, सत्याचे बिलकुल आचरण केलं नाही आणि मनामध्ये कुठेही संतोष नाही, सगळा लोभ भरलेला आहे, वासनाकामना भरलेल्या आहे. अशा परिस्थितीमध्ये ती कुंडली जागृत होणं कसं काय शक्य आहे? तर म्हणून ही झाली पूर्वतयारी. म्हणजे आपल्याला ध्यान करायचं असेल तर ही पूर्वतयारी करावी लागते, आपली मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागते. आणि ही सगळी तयारी केल्यानंतर मग ध्यान योगाला सुरुवात होते. आता ध्यानाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. पतंजलीने पण सांगितलेले आहे. तस्य वाचक प्रणव तज्जप तदर्थ भावनम. म्हणजे त्याचा ईश्वराचा वाचक शब्द कोणता आहे? ओम, प्रणव. तेव्हा प्रणवाचा जप करा, प्रणवाचं ध्यान करा. तज्जप तदर्थ भावनम. प्रणवाचा जप करा आणि त्याचा अर्थ जाणून घ्या. अ, उ आणि म म्हणजे काय? जागृत, स्वप्न, सुषुप्ती. आता हे जाणून घ्या. जागृत म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, सुषुप्ती म्हणजे काय, हे तुम्हाला मांडुक्य उपनिषदामध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. 7 श्लोक आहे मांडुक्यामध्ये, पण सगळे 7ही श्लोक या ओंकाराचं महत्त्व सांगत आहे की जागृत, स्वप्न, सुषुप्तीमध्ये कसं हे चैतन्य काम करत असतं हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे ओंकाराचं ध्यान सांगितलं आहे, ज्योतीवर ध्यान करायला सांगितलं आहे. विश्वकावा ज्योतिष्मती. तुमच्या हृदयामध्ये एक ज्योती आहे, कल्पना करा. ती ज्योती तेवत आहे, त्या ज्योतीवर तुम्ही मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. किंवा वीतराग विषयम वा चित्तम. ज्यांचं चित्त पवित्र आहे, ज्यांनी ह्या जगाची आसक्ती पूर्णपणे सोडलेली आहे. वीत म्हणजे जिंकणे, राग म्हणजे आसक्ती. वीतराग विषय म्हणजे विषयांवर. जे आपले विषय आहे, 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, ही सगळी ज्यांची आसक्ती निघून गेलेली आहे, अशा व्यक्तीवर ध्यान केल्यामुळे सुद्धा तुम्हाला ते सत्य प्राप्त होऊ शकते. म्हणून आपण अवतारी महापुरुष ईश्वर यांच्यावर ध्यान करत असतो. आपल्याला माहिती आहे की ते पवित्र आहे आणि त्यांच्यावर ध्यान केल्यामुळं आपण पण त्यांच्यासारखं होतो. तर हे पण ध्यानाची पद्धती एक सांगितलेली आहे पतंजलीने. वीतराग विषयम वा चित्तम. त्यांनी सांगितलं आहे की ध्यान तुम्ही स्वप्नामध्ये, स्वप्न निद्रा आलंबनम वा. जर तुम्हाला स्वप्नामध्ये काहीतरी अनुभूती आल्या असेल तर त्या दिव्य अनुभूती, कोणाकोणा स्वप्नामध्ये देवाचं दर्शन होतं, तेव्हा त्या रूपावर सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. स्वामी अशोकानंदजी महाराज होते, त्यांना स्वामी विवेकानंदांनी स्वप्नामध्ये संन्यास दिलेला होता आणि त्यांना मंत्र पण दिलेला होता. त्यामुळे ते म्हणायचे की माझी दीक्षा स्वामीजीकडूनच झालेली आहे. त्यांनी ब्रह्मांजींना सांगितलं, शिवाजींना सांगितलं. कुणीही म्हणाले की आता आम्ही तुला दीक्षा देऊ शकत नाही, कारण तुझी साक्षात शिवाकडून दीक्षा झालेली आहे. म्हणजे त्यांची दीक्षा स्वप्नामध्येच झालेली होती आणि स्वप्नामध्ये दीक्षा घेऊन त्यांनी आयुष्यभर साधना केली. त्यांना पुन्हा गुरु करायची गरज पडली नाही. जे काही भाग्यवंत असतात की ज्यांना ठाकूर स्वप्नामध्ये पण मंत्र देतात आणि त्या मंत्राचा उच्चार करूनसुद्धा एखाद्या मनुष्य ध्येय प्राप्त करू शकतो. तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु चैतन्य बाबाजी, त्यांनी स्वप्नामध्ये मंत्र दिला होता, रामकृष्ण हरी, आणि त्यांनी त्याप्रमाणे साधना सुरू केली. त्यांनी असं कुणालाही गुरु केलेलं नव्हतं, पण स्वप्नामध्ये त्यांना चैतन्य बाबाजी येऊन त्यांना दीक्षा दिलेली होती. म्हणजे असे पण आहे, म्हणजे स्वप्नामध्ये जर तुम्हाला काही अनुभूती झाली तर तो आधार घेऊन पण तुम्ही त्यावर ध्यान करू शकता. ध्यान आपण बाहेरही करू शकतो, आतही करू शकतो. आता आत ध्यान करणं म्हणजे जरा अवघड आहे, कारण डोळे बंद करावे लागते आणि कल्पना करावी लागते की आपल्या हृदयामध्ये ज्योतिर्मय भगवंत बसलेले आहे, ते जिवंत आहे, ज्ञानस्वरूप आहे, भक्तिस्वरूप आहे, अशी कल्पना करावी लागते. पण तेव्हा कधीकधी मन भरकटायला लागतं. म्हणून सगळ्यांना हृदयामध्ये ध्यान करणं कठीण जातं. म्हणून मग बाहेर मूर्ती असते
की ठीक आहे, तुम्हाला डोळे बंद करून ध्यान करणं अवघड जाते ना, मग तुम्ही एखादा फोटो ठेवा, एखादी मूर्ती ठेवा, त्या मूर्तीकडे सतत बघा. समजा की ती मूर्ती जिवंत आहे, साक्षात भगवंत तुमच्यासमोर बसलेले आहे. त्यांना प्रार्थना करा. म्हणजे काय होईल, प्रार्थना करताना तुमचं मन कुठेही भटकणार नाही. शेवटी मन भगवंतावर एकाग्र होईल आणि त्याच्या नावाचा जप करा, प्रार्थना करा, त्याच्यावर ध्यान करा. पण त्या बाह्य मूर्तीवर करा, पण मूर्ती समजू नका. त्या मूर्तीमध्ये साक्षात भगवंत जिवंत बसलेले आहे अशी कल्पना करून करा की ती मूर्ती चैतन्यमय आहे. ठाकूर म्हणाचे, माझी आई ते मृण्मयी काय म्हणून होणार, ती मातीची काय म्हणून होणार, चिन्मयी आहे, ती चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बाहेर पण ध्यान करता येतं, हृदयामध्ये पण करता येतं. त्या ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. पण तुमच्यामधले बरेचसे दीक्षित आहे, तेव्हा तुम्हाला गुरु लाभलेला आहे. गुरुने ज्या प्रकारे ध्यान करायला सांगितलं असेल त्या प्रकारे करा. कारण कुठेतरी आपली निष्ठा पाहिजे, त्याशिवाय आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही, फोकस होऊ शकत नाही. तो योग्य मार्ग म्हणजे गुरुने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे ध्यान करणं. आता बऱ्याच लोकांची दीक्षा इथे झालेली आहे, काहींची बाहेर पण झालेली असेल. पण विश्वास ठेवा, गुरुने तुम्हाला जे सांगितलं ते सत्य आहे आणि तेच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतं. मार्ग वेगवेगळा असू शकतो. कोणी रामाचे, कोणी कृष्णाचे, कोणी शिवाचे, कोणी विठ्ठलाचे, कोणी श्रीरामकृष्णाचे भक्त असू शकतात. पण नामरूप वेगवेगळी आहे. त्यामागची सत्ता मात्र एकच आहे. ते चैतन्य एकच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला हळूहळू अभ्यास करत करत जायचं आहे. गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे, शनैः शनैः उपरमयेत् बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. त्याने म्हटलं आहे की भगवंताने की हळूहळू तुम्ही जेव्हा ध्यानाला बसता, मन बाहेर जाईल, त्याला हळूहळू पुन्हा परत आणा. त्याला प्रत्याहार म्हटलेला आहे. मन पुन्हा बाहेर जाईल. शनैः शनैः उपरमयेत्, त्याला विड्रॉ करा. कशाच्या मदतीनं, बुद्धीच्या मदतीनं. बुद्ध्या धृती गृहीतया, कारण बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धीमध्ये विल पॉवर आहे. तेव्हा तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करून त्या मनाला विषयामधून काढून पुन्हा भगवंतावर स्थिर करा. हा स्ट्रगल तुमचा चालूच राहील सुरुवातीला. कारण जेव्हा तुम्ही प्रत्याहार करता तेव्हा मन बाहेर जाईल, पुन्हा परत आणा आणि तुमच्या इष्टावर स्थिर करा. मग त्यामधून कुठे धारणा निर्माण होईल. म्हणजे तुम्ही कमीत कमी 1 मिनटं 2 मिनटं मन स्थिर करू शकाल. आणि असं करत गेल्यानंतर मग कुठे ध्यान लागेल. एकदमच काही ध्यान लागत नाही. म्हणून ते म्हटलं आहे की शनैः शनैः उपरमयेत् बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा, तुमचं मन आत्म्यावर स्थिर करा आणि न किंचिदपि चिंतयेत्, बाकी कसलंही चिंतन करू नका. कोणतेही विचार मनामध्ये येऊ देऊ नका. त्या एका भगवंताशिवाय कसलाच विचार करू नका ध्यान करताना. कारण ध्यानाची वेळ तुम्ही भगवंताला दिलेली आहे. भगवंताला म्हटलं आहे की त्यावेळेस मी तुला भेटणार आहे. आता भगवंताला तुम्ही वेळ दिलेली आहे, तर ध्यानामध्ये भगवंताचीच बोला. तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेला असेल, त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे, दाताचं दुखणं आहे, तर मी 10 वाजता येईल, 10 ते 10:30. तुम्ही गेला, डॉक्टरने बोलावलं आतमध्ये, तुम्ही जाऊन बसला आणि तुम्ही तिथे सांगायला सुरुवात केली की डॉक्टर साहेब काय सांगू, माझा मुलगा एवढा हुशार, अमेरिकेमध्ये आहे, खूप पैसे कमावतो, पण त्याची बायको काही ऐकत नाही. आम्ही गेलो होतो, आम्हाला घालवून दिलं. अर्धा तास तुम्ही त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगत बसल्या. डॉक्टर म्हणाले वेळ संपली, गेट आऊट. आता तुमचा अर्धा तास झाला. आता तुम्ही तुमचं दुखणं सांगायला पाहिजे होतं. ते सांगता बाकीच्या गप्पा मारत बसला. तुम्ही ध्यानाला बसला आहे, भगवंताशी बोलत आहात, भगवंताचं चिंतन करायला बसला आहात आणि तुम्ही संसाराच्या गोष्टीचं चिंतन करत आहात. म्हणजे मग तुम्ही भगवंताला अपॉइंटमेंट दिली की यावेळेस मी तुला भेटेल, तुम्ही कुठे भेटले? त्यावेळेस तुम्ही मनामध्ये संसारच आहे. म्हणजे भगवंताला दिलेली वेळसुद्धा आपण पाळू शकत नाही. कमीत कमी सकाळी संध्याकाळी पण अर्धा घंटा भगवंताचं एकाग्र मनात चिंतन करू शकत नाही. त्यावेळेस पण सगळ्या दुनियाच्या चिंता आपण करत असतो. तर असं केल्यामुळे काही ध्यान लागणार नाही. पण प्रयत्न जर करत आपण राहिलो, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते, कृष्णाने म्हटलं आहे. जेव्हा अर्जुन म्हणतो की भगवंता मन फारच चंचल आहे, चंचलमी मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम. तर जसं काही वाऱ्याला, वाहत्या जोराच्या स्वतःच्या वाऱ्याला कंट्रोल करण्यासारखं आहे मनाला कंट्रोल करणं, फार चंचल आहे. भगवान म्हणतो की मला माहिती आहे
असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चल. मला माहिती आहे, पण अभ्यासेन चुकवंतेय वैराग्याने च गृहीते. तू नियमित अभ्यास करत राहा, संसारावरची आसक्ती कमी कर, मग हळूहळू तुझं मन स्थिर व्हायला लागेल. जेव्हा भगवंतावर तुझं प्रेम वाढेल, भगवंताची भक्ती वाढेल, तेव्हा बाकीच्या गोष्टी तुझ्या मनामध्ये येणार नाही, कारण त्या गोष्टींचं महत्त्व आता तुझ्यासाठी कमी झालेलं आहे. आता तुझी खरं तुझा भगवंतावर आहे, म्हणून मनामध्ये भगवंताचेच विचार येईल, मग संसाराचे विचार येणार नाही. पण त्यासाठी तुला नियमितपणे अभ्यास करावा लागेल. आजची आपली वेळ संपलेली आहे. या विषयावर आपण किती बोलू शकतो, पण आज आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे, कारण वृत्तीचे प्रकार सांगितले आहे. किती प्रकारच्या वृत्ती असतात पतंजलीने सगळं काही सांगितलेलं आहे. पण या एवढ्या कमी वेळामध्ये आपण नियम पण आपण सांगू शकत नाही. तर जे काही महत्त्वाचं होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं आचरणावर आणण्याचा प्रयत्न करा, आणि शेवटी ध्यानाच्या मार्गातून भगवंताला प्राप्त करून घ्या. स्वामीजींनी म्हटलेल्या 2 कोटेशन शेवटी आपण वाचू आणि आजच्या आपल्या चिंतनाला विराम देऊ. स्वामीजी म्हणतात, द ग्रेटेस्ट थिंग इज मेडिटेशन. इट इज द नियरेस्ट अप्रोच टू स्पिरिच्युअल लाईफ. द माइंड मेडिटेटिंग. It is the one moment in our daily life that we are not at all material, the soul thinking of itself, free from all matter, marvelous touch of the soul. दूसरा है, do not spend your energy in talking, but meditate in silence, and do not let the rush of the outside world disturb you. When your mind is in the highest state, you are unconscious of it. Accumulate power in silence and become a dynamo of spirituality. तर हे 2 कोटेशन स्वामीजींनी ध्यानाचं महत्त्व सांगितलेलं आहे आपल्याला, की आध्यात्मिकचा डायनॅमो बना. कशाद्वारे? ध्यानाद्वारे. एकांतात ध्यान करा, वृथा वाचाळतेमध्ये वेळ गमावू नका, आणि आध्यात्मिकतेचे स्रोत बनून जा. हे स्वामीजी आपल्याला इथे सांगत आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.